काल नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा बळी गेलेला आहे. आत्ते भावाचा वाढदिवस साजरा करण्यास गेलेले 3 सख्खे चुलत भाऊ आणि विवाहित आत्ते बहिणीचा गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 4 वाजता घडली आहे. सावरगाव येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात घडली. मदतीसाठी आरडाओरड केल्याने एका आत्या बहिणीला वाचवण्यात यश आले. रुपाली धनगर असे युवतीचे नाव असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयुरी पवन जाधव 21 राहणार तळेगाव, निखिल मच्छिंद्र गोतारणे 16, गणेश सुरेश गोतारणे वय 16, साहिल मनोहर गोतारणे वय 17, तिघेही सावरगाव अशी मृतांची नावे आहेत. गोतारणे कुटुंबाच्या घरी त्यांच्या आत्या बहिणी अधिक मासानिमित्त धोंड्याचे जेवण करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर मयुरीच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्याकरता सर्व भावंड धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेले. हे सर्वजण फोटो काढत होते. दुपारी ऊन जास्त असल्यामुळे पोहण्याचा मोह त्यांना झाला व सर्व 5ही जण पाण्यात उतरले. परंतु मयुरी बुडत असल्याचे लक्षात आल्याने तिला वाचवण्यासाठी गेले असता तिघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज व गाळाचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. रुपालीने आरडाओरड केली. यावेळेस आजूबाजूला असलेले मासे पकडणारे मुलांनी पाण्यात उड्या घेतल्या. रुपालीला वाचवले, परंतु तोपर्यंत चौघे बुडाले होते. बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. नाशिक तालुका पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूचा नोंद करण्यात आलेली आहे. 3 बंधू होते व तिघांना एकुलती 1 मुलं होती. निखिल, गणेश आणि साहिल हे तिघे सख्खे चुलत भाऊ होते आणि बहिणीची विवाहित मुलगी मयुरी जाधव यांचा मृत्यूमध्ये समावेश आहे. चौघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर गोतरणे, झोले आणि जाधव परिवाराने एकच हंबरडा फोडला. कुटुंबाचा आक्रोश उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. 3 भावांनी एकुलती 1 तरुण मुले गमावल्याने गोतरणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. गरीब कुटुंबातील मुलावर काळाचा हा घाला पाहून त्याच्या आईवडिलांना बसलेला धक्का हा प्रचंड होता. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत दात्रक.